गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. मराठी नववर्षाच्या निमित्तानं आज राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय. पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाल्या आहेत. मोठ्या संख्येनं ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबतच पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळतोय. एकंदरीतच आपण पाहतोय या सगळ्या शोभायात्रा ज्या आहेत त्या आता राज्यभरात ठिकठिकाणी निघतायत. अगदी लेझिम पथकं सुद्धा या ठिकाणी दिसतायत. ढोल ताशांचा गजर दिसतोय आणि नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण मराठी जन करतायत. या संपूर्ण जो जल्लोष आहे, नवीन वर्षाचा जो जल्लोष आहे त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. वैदेही, नेमकं तू कुठे आहेस आणि सध्या तिथे उत्साह कसा दिसतोय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नक्कीच आपण बघतोय की नव्या वर्षाचं स्वागत जे आहे ते अत्यंत जल्लोषामध्ये दरवर्षी केलं जातं आणि मी आता उभी आहे गिरगाव येथे. गिरगाव येथून शोभायात्रा दरवर्षी निघते आणि आपण बघतोय की त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत त्या महिला जमलेल्या आहेत. अनेक पुरुष देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले बघायला मिळत आहेत. आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत. ते काय सांगाल, कारण आपण बघतोय की या ठिकाणी पाटी लिहिलेली आहे. माय मराठी हा उल्लेख देखील केलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतरची यंदाची ही थीम आहे. हो, यावर्षीची थीम आहे की माय मराठी. तर त्यामुळे गिरगावचा पाडवा हा एक लेख आहे, एक आर्टिकल आले यावर्षी. त्याच्यावर एक डॉक्टर नेर म्हणून आहे, त्यांची ते एक काव्य चारोळी, ते मला फार आवडलं म्हणून मी हे लावलं इकडे करून. आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर अनेक जण खरं तर या पाडवा रॅलीमध्ये सहभागी देखील झालेले पाहायला मिळतात. आपण यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. तर काय सांगाल, अत्यंत सुंदर दिसताय तुम्ही आणि बाईक देखील खूप छान तुम्ही सजवली. थँक्यू सो मच. आज आपला गुढीपाडवा आहे, मराठी माणसाचा सण आहे. पहिला सणाची सुरुवात झालेली आहे आणि मल्हार जे आपले जय मल्हार आहेत त्यांचं मी आज वेश धारण केलेलं आहे आणि ते आपलं आराध्य दैवत आहे म्हणून सुरुवातच देवापासून सुरू केली जाते असं मी ठरवलेलं आहे. या ठिकाणी खरं तर अनेक बाईक्स ज्या आहेत, अनेक स्कूटर्स ज्या आहेत त्या सजवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत. ताई, काय सांगाल, या ठिकाणी जी आहे ती तुमची देखील बाईक खूप सुंदर सजलेली आहे आणि थीम काय आहे नेमकी? थीम मराठी माणूस, म्हणजे आता छावा मूवी जसा प्रसिद्ध झाला आहे त्याची एक थीम मराठीचा, एक शिवाजी महाराजांची थीम म्हणून आम्ही एक हे केलं आहे. आणि त्या काळात जसे जे स्त्रिया लढायच्या ती थीम एक आहे की एक इंडिपेंडंट वुमन, ती एक. तर की वेगवेगळ्या थीम खरं तर या निमित्तानं या महिलांनी केलेली पाहायला मिळत आहे. प्रत्येकाने आपण बघतोय की बाईक्स देखील मोठ्या प्रमाणात रंगवलेली पाहायला मिळते. ताई, काय सांगाल की सजवलेली आहे सुंदर पारंपरिक पद्धतीनं, फुलांची सजावट आहे बाईकची, काय सांग? हो, आज गुढीपाडवा आहे, मराठी माणसांचा सण आहे. मी पहिल्यांदा आली आहे इथे, मला खूप छान वाटतंय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. बघतोय की महिला आणि पुरुष देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रॅलीजमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि आपण यांच्याकडून देखील एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जरा काय सांगाल, रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, पारंपरिक वेशभूषा केलेली आहे शंभूराजांप्रमाणे. यावेळी शंभूराजांना शंभूराजांना महत्त्व दिलं आहे. म्हणजे ते तर म्हणजे ते तर काय बोलू शकतो आता. या निमित्ताने मी एक्सप्लेन नाही करू शकणार.
वैदे, गिरगावात आपण सध्या पाहतोय की अतिशय जल्लोष या ठिकाणी दिसतोय. एक थीम घेऊन सगळेजण या ठिकाणी उभे आले आहेत, बाहेर पडलेले आहेत आणि शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो डोंबिवलीत सुद्धा असा जल्लोष दिसतोय. राज्यभरात नेमकं जल्लोष कसा आहे याचा आढावा घेत राहू, तर गिरगावातील शोभायात्रेचाही आढावा आपल्याकडून घेऊ. अशाच जोडून राहा वैदेवी. तुर्तास धन्यवाद. तर दुसरीकडे तुळजापुरात नेमकं काय वातावरण आहे तेही जाणून घेऊयात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय. देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकारिक पूजा करण्यात आली आहे. पहाटे 4 वाजताच आरती करण्यात आली आणि त्यानंतर मंदिराच्या शिखरावरती विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली. तेव्हाची दृश्य आपण सध्या पाहतोय. तुळजाभवानी मंदिरावरती सध्या गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्यात आलेली आहे. आणि यानंतर राज्यभरात नेमकं गुढीपाडव्याचा उत्साह कसा आहे त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. गुढीपाडव्यानिमित्त आज पंढरपूर इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचा गाभारा मनमोहक दिसतोय. विविध देशी विदेशी फुलांच्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक चैत्र यात्रेसाठी एकविरा गडावरती उपस्थित राहतात. हिंदू नववर्षाच्या स्वागताला मुंबई सज्ज झाली आहे. गिरगावातील शोभायात्रेसाठी लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक अनोखं चित्ररथ तयार करण्यात आलाय. संघाच्या कार्याला उजाळा देणारा हा चित्ररथ असल्यानं शोभायात्रेत आधीच चर्चेचा विषय ठरलाय. गुढीपाडव्यानिमित्त नाशिकमध्ये 100 महिलांनी 4 तासांत 8000 किलो रांगोळीचा वापर करून 20,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली आहे. या रांगोळीतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जागर करण्यात आलाय. तर गोदाघाटावरील पाडवा पटांगणावरती 100 बाय 200 फूट इतक्या विस्तीर्ण जागेवरती ही रांगोळी साकारण्यात आली आहे. शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्यानिमित्त खासदार श्रीकांत शिंदेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलंय. श्रीकांत शिंदे यांनी शनी चौथऱ्यावरती जाऊन शनिमूर्तीला तेल वाहिलंय. तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना आज देवाला केल्याचं शिंदे म्हणाले. शनी अमावस्येनिमित्तानं नंदुरबारच्या शनी मंडळामध्ये दर्शनासाठी भक्तांनी मोठी रांग केली आहे. तर यासाठी दर्शनानं साडेसातीचं शमन होतं अशी धारणा असल्यानं भक्त गर्दी करत आहेत. शनी अमावस्येनिमित्तानं या ठिकाणी भाकरी, भात आणि पिठल्याचं महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं. गावकरी घरातून 2 भाकरीवरून प्रसादा ठिकाणी वाटपासाठी आणतात. व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्या अशी मागणी सुजय विखे पाटलांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. आणि त्यासाठी साई संस्थाननं तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा सल्लाही सुजय विखेंनी दिलाय. व्हीआयपी दर्शनासाठी सामान्यांचं दर्शन थांबवलं जातं आणि त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्तापही सहन करावा लागतो. नागपुरात भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दींनी मुस्लिम कुटुंबातील महिलांना रमजान निमित्त किटचं वाटप केलं. यात 100 महिलांना किट देण्यात आलाय. तर रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवरती सौगाते मोदी हा उपक्रम राबवला जातोय. यावर्षी उन्हाचे चटके होळीच्या आधीपासूनच जाणवायला लागलेत. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढली आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिक उकाड्यानं हैराण झालेत.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यानं याचा परिणाम थेट आरोग्यावरती होताना दिसतोय. दिवसा उष्णता आणि रात्री गारठा यामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या आजाराचा सामना करावा लागतोय. पुरंदर विमानतळ भूसंपादनाला पुरंदर तालुक्यातील 6 गावातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि या संदर्भात आमच्याशी सरकार संवाद साधत नसून भूसंपादनापूर्वी आमच्याशी चर्चा करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर दुसरीकडे मात्र 6 महिन्यांत भूसंपादनाच्या सूचना MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. नाशिकच्या कुसुमाग्रज मराठी विचार मंचाकडून विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी प्रदान करण्यात आली आहे. मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांच्या पुस्तकांवरील परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी देण्यात येते. चांदवडमधील NSJB मध्ये हा कार्यक्रम पार पडला. ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पात आता एकूण 15 जम्पिंग सफारीत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या वाहनांमुळे वाघांसोबत इतर वन्य प्राण्यांचे अधिक बारकाईनं निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कुणाल कामराच्या विनोदांना संविधानाच्या कलम 19 अंतर्गत मान्यता देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम 19 मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. खासदार संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं फोनवरून बोलणं झालं असून राऊतांनी त्याला पोलिसांसमोर हजर होण्याचा सल्ला दिल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. शिवाय केंद्र सरकारनं कंगनाप्रमाणेच कुणाल कामरालाही सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली गेली आणि त्यासोबतच औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. मालेगावात होणाऱ्या हिंदू साहित्य संमेलनात उपस्थित राहण्यास साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. यावर्षी नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, पण उच्च न्यायालयानं संमेलनाला परवानगी दिली. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुळजापुरात ही घोषणा केली आहे. विकास आराखड्याला मंजुरी आहेच, काही टेक्निकल गोष्टी बाकी असल्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही केलं. मराठा क्रांती मोर्चाच्या 4 कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती ही अटक करण्यात आली, तर मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी तुळजाभवानी मंदिरातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केलेली आहे. निवडणुकीवेळी फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, तेव्हाचा जुना व्हिडिओ कैलास पाटलांनी पोस्ट केलाय. थेट नागपुरात आपण सध्या आलोय. नागपुरात गुढीपाडव्याचा कसा उत्साह आहे तुम्ही पाहू शकताय. अगदी हा छोटा चिमुकला जो आहे तो देखील सकाळी सकाळी उठून या शोभायात्रेमध्ये सामील झालेला आहे.
दृश्य सध्या आपण लाईव्ह पाहतोय. एक नागपुरात शोभायात्रा सुरू झाली आहे तर दुसरी गिरगावामध्ये शोभायात्रा सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी थीम आपण पाहू शकतोय. अगदी ढोल ताशांच्या गजरात नागपुरात शोभायात्रा निघाली आहे तर दुसरीकडे गिरगावामध्ये अगदी मर्दानी जे आहेत त्या पद्धतीनं थीम साकारत संभाजी महाराजांच्या वेशभूषेतला हा तरुण आपल्याला दिसतोय. तर राज्यभरातील शोभायात्रांचा आढावा घेणार आहोत. मात्र आता राजकीय बातम्यांकडे वळतोय. न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून त्यांचा वेगवान आढावा घेतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी हे देखील उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांनी मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदापुरात नृसिंग मंदिराशेजारी चहा पाण्याचा आस्वाद घेतला. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या परिसरातील धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला आणि स्थानिकांशी संवादही साधला. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरती पुन्हा भाष्य केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून मला नियुक्त केलं होतं, मात्र त्यावरती आता स्टे आलाय. मी पालकमंत्री झालो तर कुंभमेळ्याच्या कामाला अधिक गती येईल असं माझं म्हणणं आहे, असं महाजन म्हणाले. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंविरोधात नागपुरात पोलीस स्टेशनच्या भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोंढेंनी कोरटकर प्रकरणातील आरोपी प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करतो असं वक्तव्य केलं होतं. या विरोधात नागपूरमध्ये भाजपनं आक्रमक होत लोंढेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कर्जमाफीविषयी माझा नाही यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं माणिकराव कोकाटे म्हणालेत. पीक विम्याचे 2,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसांत मिळतील असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तर युरिया खत गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला असून कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करतोय असा आरोपच शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेंनी केलाय. निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधानं केली जात आहेत. हा विश्वासघात आहे असं नवले म्हणाले.